अनेक जिल्ह्यातल्या अनेक आस्थापनांकडे लायसन्स देखील नाहीये. विना परवाना इतके दिवस झालं तो सगळा बिझनेस चालू आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी रिन्युएट लागू केले. तुम्ही ते पण बघताय आता सगळं. या सगळ्या लोकांना काय सांगाल, ज्यांना काही आम्ही याच्यामध्ये ऑर्डर्स आपल्या स्टँडर्ड आहेत. लायसन्स नसेल तर 10 लाख रुपयाचा दंड आहे. विदाऊट लायसन्स जर तुम्ही बिझनेस करत असाल. आतापर्यंत आम्ही तेवढा दंड लावत नव्हतो, कमी मध्ये भागून नेत होतो. इथून पुढे ते कमी मध्ये चालणार नाही. माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय, किती छोटा असेल असं वाटत जरी असेल तर 10 लाख लिमिट आहे तर 10 लाख लावू द्या. सो दॅट अनलायसन्स किंवा अनरजिस्टर्ड उद्योग कुणी करू नये, हा त्याच्या पाठिंब्याचा उद्देश आहे. आणि जेणेकरून लायसन्स घ्या, रजिस्ट्रेशन घ्या, ऑनलाईन आहे, लवकर भेटतं, ती काही अडचण नाहीये. आणि आपण नियमानुसार स्टँडर्डनुसार काम करा. तर हे केलं तर तुमचाही उद्योग व्यवस्थित चालेल आणि नागरिकांना व्यवस्थित फूड भेटेल. एका वेळेस सॉरी 11 म्हणजे पॅटर्न नाही पॅटर्न म्हणजे काय म्हणायचं. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू शकतो, सर्वात जास्त कंप्लेंट पुणे जिल्ह्यात आहे. डॅशबोर्ड दाखवू शकतो. अनहायजेनिक फूड ह्या सर्वात जास्त कॅटेगरी. आणि मानवी आरोग्य धोकादायक ठरणाऱ्या कुठं आढळले आहेत का? त्याचे आपले सॅम्पल येतात, सगळे होतं. त्याचा आपण डिस्क्लोज करतो. जे अनसेफ असतो तर रिकॉल करतो. अनसेफ साठी त्याचं लायसन्स सस्पेंड करून पुढची कारवाई करतो. आपलं चालू आहे आणि ती माहिती आम्ही प्रेसला देतो. तो डेटा आता मला नाही सांगता येणार, पण आपण ते ऑलरेडी कारवाई प्रेसमध्ये देतो. तुम्ही जर वाटले तर लायसन्स कॅन्सल केलेले, अनसेफ आढळले आपण देतो त्याच्यामध्ये.